दैत्य वाढू लागले. त्याप्रमाणे मथुरा नगरीचा राजा कंस पृथ्वीवर हाकार माजू लागला. तेव्हा पृथ्वी माता दैत्यातून घेऊन विष्णूला शरण आली आणि म्हणाली, हे विष्णू, पृथ्वीवर कंस धुमाकूळ घालत आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, तू काही काळजी करू नको. मी देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करून त्या कंसाचा नाश करेन. तोच मी 8वा अवतार श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडली कवरदे. 16,360 गवळणींचा मेळा काटमाट करून मथुरेच्या बाजाराला चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी मी स्वतः न करता माझे सवंगडी मी पेंड्या सुदामांवर सोपवतो. अरे पेंड्या, अरे सुदामा, अरे पेंड्या, अरे सुदामा. हो देवा. कशाला? दही दूध खाण्याची संधी आली आहे. आलो 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 देवा. कृष्ण देवांचे आम्ही हो खास, गाई राखीतो कुंज वनात. कृष्ण देवांचे आम्ही हो खास, गाई राखीतो कुंज वनात. त्या गोकुळ गावात देवा यायचे की बोलले ते कारण तरी काय? 16,360 गवळणींचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला चालला आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची जबाबदारी मी तुमच्या दोघांवर सोपवतो. देवा कायदा कोणाचा आणि हुकूम कोणाचा? हुकुमांचा आणि लढवाचा कायदा तुमचा. येतो मी. या देवा. अरे सुधाया, देवानी काय सांगितलं ऐकलं का? नाही रे. इकडे भाऊ. देवाने आपला कामगिरी सोपवले. देवाने आपलं कामगिरी सोपवले आणि आपल्यावर. हा आपल्यावर. नाही फक्त तुझ्यावर मी चालल्यावर आपल्या दोघांवर सोपवले. आपल्या दोघांवर. हा नाही मला तर
लग्नातील आहे बघ. मी वर चाललो. जीवाभावाचा दोष ना. अरे मेला मग तिला जीवाभावाचा दोष. खायला पुढं आणि काम सांगत ना की जातो पाठी पाठी. तू असा कसा आव माझा तू मी चाललो बघ. थांब ना. बघ ना दूध येतोय. एवढं म्हणतो थांबतो. अरे थांबलो नसतो बघ. कवलींचं आहे करू हळू जरा. आज असं प्रतिबंध आहे बघ. आज असं प्रतिबंध आहे बघ. मावशी आज हे वेळ तर आपल्या ओळखीचं वाटतंय. हे मालपण घेतलं बेड वाटत तरी काय हरकत लहान बेड आहे ना. काय गेलाच तरी कुठं मावशीन दिला धक्का. मेरी म्हैसच आहे बघ ती. माझ्यांचं होणार नाही. अरे मेरी म्हैस आहे. मला तर होणार नाही बघ. करणार तरी कोण. तुझ्या शेजारचं तू वाकडं आहे ना. याला जमल काय. मग 100%. अरे मग हात मार बघ तू. वाकडा रे वाकडा. मेला हाय की नाही तुझ्यात जोर. काय रे पालखी होती. मी बघ असा हात मारतो. हात मारू. अरे वागड्या रे वागड्या. अरे काय अरे काय करतोस तरी काय. अरे हलवतो. अरे हलवतोस काय. अरे मी आला आवाज नाही येत आहे. नीट बोल. अरे देवानी कामगिरी झालं तरी आहे बघ. लवकर ये बघ. कार्तिक दीपक घाणेकर भुतेवाडी यांच्याकडून संपूर्ण जी म्हणणी म्हटली गेली त्या म्हणणीसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद. तसंच वैभव नमस्तले उर्फ बाबू आणि रोहित जाधव उर्फ बंटी यांच्याकडून संपूर्ण नमनासाठी रोख 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद. डालगे नृत्यासाठी पूर्वांश नवेले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसंच स्नेहल नवेले हिसकडून कोंबडा नृत्य व डालगे नृत्य यासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद. सीमा नवेले यांच्याकडून संपूर्ण नमनासाठी 200. अरे मेला राहिला तरी कुठं. परत ना कोणाची भीती मन्ना सुद्या आहे मी गोवर्धना. ना कोणाची भीती मन्ना सुद्या आहे मी गोवर्धना. माझी मोठे दिसेन तिला शोधून येतो मी थांबला. अय्यो रामा माझी वेळ पुढे झाली ना. अय्यो
काटोजी भिकाजी पाले यांच्या स्मरणार्थ विष्णू काय झालं तरी काय? काय झालं नाहीचा विचार. अरे काय झालं तरी काय? काय झालं नाहीचा विचार. अरे मेला काय तर झालं काय सांग? सगळं लागली बायको हलवायला. अरे कोणाला लागली हलवायला? अरे तुला लागली हलवायला? होय काय? मला हो 3 वर्ष झाली पोरगा शाळेत नाही गेलाय. शाळेत नाही गेलाय? काय शाळेत नाही गेला त्याला टाकायला हवा. कुठं टाकायला हवा? शाळेत टाकायला हवा. अरे तुला शाळेत टाकायला हवा काय? शाळेत टाकायला हवा. हा मग ऐकून कपला घातला तसाच नेऊन शाळेत बसवला. शाळेत नेऊन बसवला? तसाच शाळेत नेऊन बसवला. हा मग माझ्या एवढं कपल्यावर शर्ट घातलीलं. झोपला एवढं शेत घातली ना? आणि बोलले येईन गेला. बाई म्हणाले येईन गेला. मग पोला काय केला तुझ्या? गेलो येईन गेलायला. तुला मग चड्डीच नाही घातलेली. चड्डी कशी घाली? माझा बॉर्डर लय हुशार. मग काय केला ना तरी काय? लागला लढायला. लाला लायला लागला लढायला. काय काय लायला? चड्डी नाही घातली म्हणून. होय काय? लागला लढायला. हा मग तसाच घेऊन घरी आलो. तसाच घेऊन घरी आलो. ऐकून म्हणलं त्याला भीती दाखवायला हवी. कसली भीती दाखवली? चड्डी घातलं नाही म्हणून भीती दाखवायला हवी. होय काय? भीती दाखवलीस काय? भीती दाखवली. अरे बाबा चड्डी घाल. चड्डी घाल आता ही लोक तुझी मुंबई बघती. वर्गा काय तुझ्या कॉलगेच्या मनात भीती एकदाची झाली. म्हणजे मुंबई मुंबई भीती झाली. भीती झाली. आता कॉलगा गेला माझा अंगणात. अंगणात समोर रस्ता. अंगणात समोर लागता. त्यावर कॉलगा माझा खेळत होता. रस्त्याच्या समोरचा पाला फिरत होता. कशाने गेला होता? गोट्याने गेला होता. मेळा कशाने गेला होता? गोट्याने गेला होता. गोट्याने गेला होता काय? मग रस्त्यावरून गवळ्याच्या पुढे चालल्या होत्या. रस्त्यावर गावल्याच्या पोलीस चालल्या होत्या. माझ्या पोराला विचारला नाही. काय पोराला विचारला मी? अरे बाबू मुंबईला जाता रस्ता कुठला. मग तुझ्या पोरांचा उत्तर दिला? आता पोरगा लय हुशार. काय बोलला तरी काय? आपली चड्डी खाली घालून बोल ही बघा माझा गाता माझ्या वर्गातले. होय काय? गावल्याच्या पोली पण लय हुशार. मग त्या पोलीने काय केला? आणि ते माझ्या पोरग्याला बोलल्या काय बोलल्या? मुंबईला जायचं आम्हाला मोठ्या मुंबईला जायचंय. होय काय? मोठ्या मुंबईला जायचं. आता बघा त्या पण हुशार. काय म्हणाला तरी का तो बोलता? आता वाजलं किती 4. वाजलं किती 4. पप्पा माझा 6 वाजता येतील. पप्पा माझा 6 वाजता येतील ना? हो, तुम्हाला मोठी मुंबई दाखवली. आता काय झालं? मी आला. चड्डी घातली तसा शाळेत बसवला. तसा शाळेला बसवलास? माझ्या वडिलांचा पहिला दिवस शाळेचा. शाळेला पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी बाईने त्याला प्रश्न विचारला नाही. काय प्रश्न विचारला मी? तुमच्या घरात लहान कोण. मग ते कोणाला उत्तर दिला? ते माझ्या पोरानं सांगितलं आमच्या घरात लहान माझा पप्पा. अरे कसं काय? मला पण तोच प्रश्न बघा. अरे तू का लहान असशील? तुला कोणता लहान ना? हो, बाईने पण तोच विचारला नाही. मग वालक्यात उत्तर काय द्याला? लाटली मला पप्पा एका कोपऱ्यात टाकतात आणि बायकोच्या कुशीत जाऊन झोपतात. लहान होणारा काय झालं माझा गुन्हा भिजलेला. बोलून भिजला कशाने भिजला? कशात? हा मला घातला हा लागली म्हणून कुशीत झोपलो. तुला मग तेवढंच बघितलं. तुझ्या माझ्या लहान जमात तुला बाईने त्याला प्रश्न विचारला नाही. मग वर्गात चावट आहे. चावटच आहे. आवाज म्हणजे माझ्या घरात मग तूच चावट आहे. बोलवलं तरी का त्याला? अरे कृष्णदेवाची कामगिरी सांगत बघ. मला सांगितलेली आहे. तुला सांगितली आहे बघ. मला सांगितलेली आहे. होय तुला सांगितलेली आहे. ती कोणती? आत्महत्या बाजारी चाललाय बघ. त्याचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे बघ. ही कामगिरी तुला सांगितली आहे बघ. मी करू. हा तू सगळं करायची आहे. आहेत तरी कुठं? आता मी दाखवतो. तुझ्या दाखव रे जरा. दाखव गे बघतो गे. हे मोठी पातळ आहे.
अरे मी काय केलं? सायकल घालवलं. अरे मी काय केलं तरी काय? आपण सांगता राहिला. अरे मग काय झालं तरी काय? लक्ष आलं. अरे मी याला नवद्यासारखं तर दिसतच आहे. काय मी बापचा घालवलोय. चांगला दिसतो चांगला मी आलाच कसा जावा असा जावा आवाज काढी. दही घ्या दही. कसा जाऊ रे? आवाज काढी. म्हटलं दूध घ्या दूध. कसा जाऊ रे? असा जा. आवाज काढी. सांगतोय ना सांगतोय ना. सांग कसा जाऊ रे? आवाज काढीन. तुम्ही बोलायचं नाही. काय बोल आताची गाडी आणि तोंडावर बघ मी कसा जातो. दुसरा पाय बोलवतो. आज चप्पल दही हवा भरतो. हवा गाडी हवा भरतोय. त्याचा दब हात पण बोलाय. मी करतो ना. मेला भाव सांगितलं काय? काय सांगितलं? गवल्याच्या बोलीत कोण त्याच्यात? अरे ती मावशी अरे आता सांगतो बस. अरे काष्टी नसते ती मावशी. काय काष्टी नसते ती मावशी. काष्टी नसते ती मावशी. दोन चाळी नसते ती मम्मी. हा मग ती कशी माहिती? माहिती. हा मग आता दोन चाळी नसते ती मम्मी. मग ती घालते ती अरे एवढा आला तर ठिकाणी मला मिळून आता त्यांना अडवूया बघ. त्यांना अडवू अशी इकडे नाव काय बघू माझं? नाव कोक्यावर कोका माचीचा कोका. पुढे हे असं. कोक्यावर कोका माचीचा कोका. कोक्यावर कोका माचीचा कोका. मी मांजर बोबड्या भोका. हॅलो हॅलो हॅलो. मावशी मला बघा बोलली. मावशी मला बघा बोलली. अरे तुलाच बोलली. मावशीला जाऊन तुम्ही डोका बांबूर हातातले मेला. असं सांग ना. आता मावशीचं बघ कसं नाव घेतो. बसून खाल्यासारखं उघडून पिण्यासारखं उगलून पिया आता सांगले ना. अरे चायाच्या पाण्याखाली ससा देवा झाकून मेला तुला सायाचं पान भेटला. मग मी या चिंचेच्या पाण्याला देऊ. मावशी अरे सायाच्या पानाखाली ससा देवा झाकून मावशीचं नाव घेतो. ससा फक्त खाल्लं वाकून. हरियाली बघतोय. पाऊस पडला ना. पाऊस पडला तेव्हा अरे काय. हे मावशी रे काय रे. तुम्ही आलेल्यापासून जाणार कुठे? तुमचा नसता बली नाही सोंगडी कोणाची गाडी भिडेची म्हैशी सारखी जायचे. त्यात काही गुण नाही बघ. मावशी झाले म्हणून झाले. आपलं काय ऐक मग
हॅलो निकेत नंदकुमार गावडे यांच्याकडून संपूर्ण नमनासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे, धन्यवाद. तसेच प्रमोद पंशराव घाणेकर यांच्याकडून कृष्णासाठी रोख 100 रुपये. चांदीच्या वाटीत अहो चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, चांदीच्या वाटीत साखरेचे खडे. विजयरावांचं नाव घेते देवांच्या पुढे. काय बोलली बा देवांच्या पुढे. लई राधे हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. राधे हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. रताळू मथुरेचा बाजारी जाण्याचा. राधे हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. राधे हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. रताळू मथुरेचा बाजारी जाण्याचा. राधे हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. राधे हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. वादे मुरली कानाची राधे मधुर स्वराची. राधे मधुर स्वराची. राधे मधुर स्वराची. वादे मुरली कानाची राधे मधुर स्वराची. राधे मधुर स्वराची. राधे मधुर स्वराची. मन होऊ पिया गेली सारी गोकुळ नागारी. सारी गोकुळ नागारी. सारी गोकुळ नागारी. कृष्णा मुरारी गोकुळचा कैवारी. राधे कृष्ण मुरारी गोकुळचा कैवारी. राधे हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. राधे हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. रताळू मथुरेचा बाजारी जाण्याचा. राधे हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. राधे हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. रताळू मथुरेचा बाजारी जाण्याचा. राधे हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. हुकुम देवाचा कायदा पेंजा सुदामाचा. आमचा कायदा ऐकलास काय? नाही ऐकलास? ऐकलास? आमच्या कायद्यात सगळं बसायला लागल बघ. मेलेस कशी पण बस. मला माझं काय जातंय, तुझंच जाणार आहे. अरे वाकड्या, अरे सगळ्या पोरी बसलेल्या बघून ये बघ. हा येतो. हा दुखवलं कमल. काय बोलतो कसा विमल का ते? अरे ही कोण? ही चेतन वहिनी. कोण वहिनी? कोण वहिनी? कुठची कुठली? कालिकरांची धुनी. बाजारात गवलतात आहे. ही कोण? कोण लागतली होय काय? कुठची लागली? वरची खालची? लागते पक्षी मला पायीवर हात कातील होय काय? कुठे
मावशे तू काय बसलेली? अरे मला 6 महिने बसायला आणि 6 महिने उठायला लागतात ना. अरे उभ्यानच करते की मगाशी म्हैस म्हणालो घाणेडी जाय ती कशी नाही बसते बघतो मी. जा एकटाच जा तिकडे. एवढं पण आमच्या जवळ एकट्याला जायला कोणी मी आला तू स्वतःचा गड करतोस. मेला उचलून घेतला माहितीये का आधी बोलवलं मला वर्गासारखी उचलून घेतला तुला. चल चल मग ठिकाणी बघून चल. ती बोलली ना 6 महिने बसायला 6 महिने उठायला लागते. मेली लय ताटाली दिसते ती. बोललेली मेली म्हैस मेली ती. दूध घ्या दूध. हॅलो 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 रक्षित व विराज अपकरे यांच्याकडून राधेसाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. तसेच पूर्वांश नवेले यांच्याकडून पेंदा सुधा आणि वाकडा यांच्यासाठी 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. तसंच निर्मला आगरे यांच्याकडून संपूर्ण नमनासाठी रोख 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. सोपवलेली कामगिरी त्या पार पाडलेली दिसत नाही. आता काहीतरी मलाच करावी लागणार. अगं राधे जरा उभी राह. अगं मावशी हाक मारते. कुठल्या साईडला? तिकडच्या साईडला. वरपासून सगळं बघते बघ कसं कोणते आपल्याला कोण म्हणतात? आम्हाला श्रीकृष्ण भगवान म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राजे? पायी पद्म, बेंबी गेरा, मस्तकी तुरा, विटेवरी जय जयकार करत असतात. अगं राजे आम्हा देवतांना 17 रुपये धारण करावे लागतात. मग सांगा तुम्ही जन्म पुन्हा. देवकीच्या पोटी मी जन्मालो
सर्वांच्या हो ऐकल्या. अगं मावशे तर खरंच श्रीकृष्ण भगवान आहे. आपण नाही शरण द्याव्या. ठीक आहे चला. तेव्हा मी शरण आले. कोणावर देवा तुला रजा आहे. देवा मी शरण आले. कोणावर हॅलो, देवांश नितेश घाणेकर यांच्याकडून संपूर्ण नमनासाठी रोख 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. मी शरण आले. राजे तुला रजा नाही. का देवा? गेल्या जन्मी दिलेले वचन तुला या जन्मी पूर्ण करावे लागेल.